गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण EMI ची रिड्युसिंग बॅलन्स मेथडचे उर्वरित प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. कालच्या लेक्चरला मी एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह केला आणि दोन प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडवायला सांगितलेले होते. तुम्ही सोडवले असतील, पण आता एकतर सोडवले असतील तर बरोबर सोडवले की नाही ते आता या ठिकाणी तुमचं चेक होईल, आणि सोडवले नसतील तर मग मात्र तुम्ही इथे आपण सोल्युशन करत आहोत, त्यानुसार तुम्ही प्रॉब्लेम घरी सोडवू शकता. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना मला तुम्हाला द्यायची की मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही किती लेक्चर अटेंड करता आहात हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं तुम्ही घरी किती प्रॅक्टिस करता आहात. कारण हे प्रॉब्लेम जर तुम्ही घरी सोडवले नाहीत, वेगळे एक्झाम्पल त्या अनुषंगाने तुम्ही जर सोडवले नाहीत, तर मग मात्र तुम्हाला परीक्षेला सामोरं जाताना काही आठवणार नाही किंवा तुम्हाला जमणार नाही ते सोल्युशन करत असताना. त्याला प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. छोटे छोटे प्रॉब्लेम असतात, परंतु प्रॅक्टिसच्या साहाय्याने तुम्ही ते सोडवू शकता. ठीक आहे. मग आपण आज उर्वरित प्रॉब्लेम या ठिकाणी घेतो आहोत. काल हे दोन प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी लिहिले होते. मिस्टर राम बाईज मोटर सायकल वर्थ ₹50,000 ऑन इन्स्टॉलमेंट बेसिस अंडर 48 इक्वल इन्स्टॉलमेंट. बघा मित्रांनो, इथे इयर नाही दिलेले तुम्हाला. मुळातच EMI चा अर्थ मंथली इन्स्टॉलमेंट असा होतो. म्हणजे व्हॉट एव्हर पिरियड इज गिवन इन द प्रॉब्लेम शुड बी कन्वर्टेड इनटू मंथ्स. Okay, but in the given problem already months are given because 48 equal installment is given in the problem, so no need to convert year into months because already months are given in the problem. Okay, months are given in the problem. So Mr. Ram buys a motorcycle worth ₹50,000. ₹50,000 is the present value. It's called the principal on installment basis under 48 equal installment. That means 48 is the EN. Okay, installment include interest at 8% per annum. Interest तुम्हाला 8% per annum दिला. We should convert it into rate of interest per rupee per month by using the N divided by 1200. Okay, 8% find the amount of installment. इथे आपल्याला इन्स्टॉलमेंटची अमाऊंट फाइंड आउट करायची, म्हणजे EMI फाइंड आउट करायचा. मग इथे काय दिले तुम्हाला? गिवन पी प्रेझेंट व्हॅल्यू दिली ₹50,000. N 48 इन्स्टॉलमेंट तुम्हाला दिल्यात. ओके, आणि 48 इन्स्टॉलमेंट दिल्यामुळे तिथे मुळातच इन्स्टॉलमेंट दिल्या, मंथ्स मध्ये कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. म्हणजे ते मुळात 4 इयर्स होतं. 4 इयर्सचं 48 इक्वल इन्स्टॉलमेंट ऑलरेडी दिल्यात, म्हणून त्या ठिकाणी 12 ने मल्टिपल करण्याची गरज नाही. आणि आपण आय इथं कॅल्क्युलेट करतो. तुम्हाला देताना एन दिला त्यांनी. एन इज इक्वल टू 8% होता. किती होता? 8%. आणि मग त्याच्या साहाय्याने तुम्ही आय फाइंड आउट केला. आय इज इक्वल टू N अपॉन 1200. N इज इक्वल टू 8 अपॉन 1200, दॅट इज 0.0067. ओके, तुम्ही कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करून बघा. 8/1200. पुन्हा एकदा मी सांगेन, इथं ₹1200 का घेतले असं जर तुमच्या मनामध्ये, मी काल एक्सप्लेन केलं, तुमच्या मनामध्ये जर शंका असेल तर इथे याचा अर्थ काय होतो? आयचं एक्सप्लेनेशन काय आहे? आय मीन्स रेट ऑफ डिव्हिडंड पर रुपी. आता पर रुपी म्हणजे 100 आउट ऑफ 100 आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करत असतो. मग 100 पैकी पर रुपी किती येतं? 1. म्हणजे पर रुपी करत असताना 1 गुणिले 100, बरोबर ना? 1 रुपयाला 100 ने गुणतो आपण, त्यावेळेस 100 तयार होतात, म्हणून 100. आणि किती महिने ते? पर रुपी पर मंथ. आता देतात तुम्हाला अॅन्युअली दिलं, ते काय दिलं? अॅन्युअली दिलं. आणि अॅन्युअली दिलं असल्यामुळे तुम्ही ते मंथली कॅल्क्युलेट करता, आणि मग एका वर्षाचे मंथ्स किती? 12. सो 100 मल्टिपल बाय 12 दॅट इज 1200. आणि हे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सेम असणार आहे, याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. प्रत्येक वेळेस डिवायडेड बाय जे काय अपॉन आहे त्या ठिकाणी, तर ते काय असणार आहे? 100 मल्टिपल बाय 12 दॅट इज 1200. सो फक्त N या ठिकाणी चेंज होईल. इथं 8% दिला म्हणून 8 घेतला आपण, 12% दिला असता तर 12% त्या ठिकाणी घेतला असता. ओके, हा. आणि मग इथे आपला फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी घेतो. मी टाईप करून ठेवला ऑलरेडी. P इज इक्वल टू एक्स अपॉन आय. एक्स इज इक्वल टू EMI. इथे काय फाइंड आउट करायचं आपल्याला? इथं फाइंड आउट करायचं EMI. ओके, इथं फाइंड आउट करायचं EMI, म्हणजे तुम्हाला एक्स फाइंड आउट करायचा. काय फाइंड आउट करायचा? एक्स फाइंड आउट करायचा. ओके, तो फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला त्या ठिकाणी रिड्युसिंग बॅलन्स मेथडने वापरत असता. फ्लॅट इंटरेस्ट रेट मेथडने तुम्ही फॉर्म्युला कोणता वापरता?
तर तुम्ही त्या ठिकाणी सिंपल इंटरेस्ट रेट मेथडनुसार अमाऊंट ज्या फॉर्म्युला तुम्ही कॅल्क्युलेट करता तो फॉर्म्युला तुम्ही यूज करत असतात. दॅट इज ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर एन अपॉन 100. फॉर्म्युलाने तुम्ही काय करता, ए फाइंड आउट करता आणि त्याला नंबर ऑफ इन्स्टॉलमेंटने डिवाइड करता. दॅट इज ए अपॉन ए इज इक्वल टू अमाऊंट अपॉन के, के इज नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट, आणि त्या ठिकाणी डिवाइड करतात आणि फ्लॅट इंटरेस्ट रेट मेथडने तुमचं ईएमआय त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होत असतं. मग आता इथे पी तुम्हाला दिलाय, पी किती तुमचा 50,000 आहे. किती आहे? 50,000 आहे. इज इक्वल टू एक्स तुम्हाला फाइंड आउट करायचा. आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपण अमाऊंट टाकून घेतोय, फक्त काय टाकून घेतोय? अमाऊंट टाकून घेतोय. एक्स तुम्हाला फाइंड आउट करायचा. आय तुम्हाला दिलाय, किती दिलाय? आय 0.0067 0.0067 हा तुम्हाला दिला आय. त्याच्यानंतर मग इथे 1 मायनस, ते ऍज इट इज राहतील, नंबर्स आहेत त्या ठिकाणी, व्हेरिएबल्स नाहीत. 1 मायनस इंटू ब्रॅकेट 1 प्लस आय, परत आय या ठिकाणी दिला तुम्हाला 0.0067. ओके, आणि मायनस एन तुमचा त्या ठिकाणी रेस टू एन, तो एन तुम्हाला दिला तिथे, एन दिला 48. ओके, एन दिला 48 ऑलरेडी तो दिलेला आहे तुम्हाला. ओके, ह्यानुसार त्या ठिकाणी दिलेलं. तर हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं तिथे, आपण जस्ट अमाऊंट टाकून घेतल्यात, त्यामध्ये दिलेला डेटा कन्वर्ट करून घेतलेला. इज इट क्लिअर? मग आपण काय करू, पुढे जाऊयात. आता एक्स डिवायडेड बाय 0.0067, हा इथं काय भागिले, तो इकडे गेल्यानंतर काय होईल रे, डिवाइड होईल. आपण लगेच करून घेऊयात, एक स्टेप कालच्या पेक्षा अगोदर घेऊयात. काल आपण काय केलं होतं, नेक्स्ट स्टेपला ते करून घेतलं होतं ऍड. ठीक आहे, आपण लगेच करून घेऊयात. ते इक्वेशन टाकतो मी तिथे. बघा, आता इथं 50,000 जागी 50,000 घेतले आपण काय करतो आहोत, जस्ट हे 0.0067 जे आहेत ना, ते ट्रान्सफर करतो, ह्या बाजूला आणतोय. इकडे भागिले, तिकडे काय होतील, ते मल्टिपल होतील. ओके, डिवाइड इकडे मल्टिपल होतील, 0.0067. ओके, इज इक्वल टू, आता काय शिल्लक राहिला तिथे, फक्त एक्स राहिला, कारण 0.006 आपण इकडे ट्रान्सफर केला, एक्स. ओके, एक्स इकडे घेतला, इंटू ब्रॅकेट 1 मायनस इंटू ब्रॅकेट 1 प्लस, आपण ते प्लस करून घेऊयात, 1.0067 आणि ऍज इट इज पुढे, सॉरी, -48 आणि ब्रॅकेट कंप्लीट. सॉरी, ओके, म्हणजे याचा प्लस करून घेतलं आणि इकडे हा 0.067 होता, तो इकडे ट्रान्सफर केला. एवढंच बदल केला आपण फक्त, हा, बाकी काही केलेलं नाहीये. या पद्धतीने केलं आपण. ओके, करा बरं डिवाइड, मग तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरवर करा. 50,000 डिवाइडेड बाय 0.006 किती येतं बघा बरं, मला आन्सर पाठवा. त्याला बघा बरं, 50,000 डिवाइडेड बाय 0.0067. हा सॉरी, मल्टिपल करायचं, एक्स्ट्रीमली सॉरी, आपण इथे डिवाइड होतो, परत डिवाइड केला, एक्स्ट्रीमली सॉरी. हा, इथे इक्वेशन घेण्याची गरज नाही आपल्याला. ओके, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, डिवाइड होतं, मल्टिपल करायचं. मी बोललो पण करताना माझ्याकडनं काय झालं, डिवाइड झालं. तुम्ही जागरूक आहात. ओके, 6 आहे. तुम्ही जागे आहात की नाही म्हणून मुद्दाम केलं होतं मी, असं नाही, गडबडीत माझ्याकडनंच चूक झाली. किती झालं ते बघा बरं, मल्टिपल बाय 0.0067. ओके, 335. व्हेरी गुड, 335 इज इक्वल टू, हे मल्टिपल करून घेतलं आपण, इज इक्वल टू एक्स, एक्सच्या जागी एक्स तसाच राहील, बरोबर ना, एक्सच्या जागी एक्स तसाच राहील,
आणि मग आता काय करणार आहोत आपण, हे जे आहे हे सॉल्व्ह करून घेणार. काय 1.0067 रेस टू मायनस 48. हे कसं सॉल्व्ह करायचं मी तुम्हाला काल सांगितलंय. ओके, हे सेपरेट कॅल्क्युलेशन करतोय बरं आपण. हे तुम्हाला ते फॉर्म्युलाचा काही पुढे फॉर्म्युला वाढवला काय, अजिबात नाही. काय 1.067 रेस टू मायनस 48. हे कसं सॉल्व्ह करणार तुम्ही, कॅल्क्युलेटरवर काय घेणार, 1.0067 सॉरी 1.0067 इज इक्वल टू प्रेस करणार कॅल्क्युलेटरवर, इज इक्वल टू प्रेस करणार 1.0067 ही अमाऊंट घेतली बघा. इथे ते साइन आहे, ते साइन तुम्ही इन्सर्ट करणार आहात. ओके, रेस टूचं. ओके, रेस टूचं साइन इन्सर्ट केलं. आणि पुढे जे आहे ते -48 प्रेस केलं. एवढंच फक्त त्या ठिकाणी करायचं आपल्याला. तर त्याने बरोबर आपलं ते सोल्युशन होईल, कॅल्क्युलेट होऊन जाईल. ते किती येतं बघा बरं, किती येतं आन्सर, आन्सर सांगाल मला, मेसेज करा. व्हेरी गुड. त्याचं आन्सर आलं. ओके, काय आन्सर आलं, 0.7257. 4 डिजिट पर्यंत घेतलं तरी चालतंय. ओके, 4 डिजिट पर्यंत घ्यायचं. कधी कधी ते खूप डिजिट येतात, मग ते रिजिडली होतं कॅल्क्युलेशन. असो, ते घेतलंय आपण. आता बघा इथं 50,000 मल्टिपल बाय 0.0067 केलं आपण, ते 335 आलं. किती आलं ते समोर घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, याचं कॅल्क्युलेशन, एवढ्याचं कॅल्क्युलेशन आलं 335 इज इक्वल टू एक्स. एक्सच्या जागी एक्स घेतला आपण. ओके, पुढे 1 मायनस, आता एवढं सॉल्व्ह करून घेतलं आपण, एवढं सॉल्व्ह करून घेतलं सॉल्व्ह करून, आणि एवढं सॉल्व्ह करून त्याचं आन्सर किती आलं, इतकं आन्सर आलं. ओके, एवढं आन्सर आलं त्याचं. इज इट क्लिअर. आणि मग परत पुढे घेतले आपण 335 इज इक्वल टू एक्स. आणि मग आता इथं 1 मायनस 0.7257 करा. किती येतं बघा, 1 मायनस 0.7257 0.2743 येतं बरोबर ना. 0.7257 आलं. तुम्ही आन्सर पाठवलंय मला बरोबर. 2743 27 हो सॉरी 43 27 43 27 43. ओके. आणि मग आता बघा हा एक्स आहे ब्रॅकेट, हा तर ऍज इट इज कुठला एक ब्रॅकेट वापरा तिथे. आता एक्स इंटू ब्रॅकेट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. आता ते आपण इकडे ट्रान्सफर करूयात म्हणजे ते डिवाइड होईल. काय होईल, डिवाइड होईल. (335) divided by 0.2743 is equal to x. ओके,
सो मग एक्स इज इक्वल टू, इथे बघा किती आला आन्सर त्याचं, तुम्हाला आन्सर पाठवलंय. ओके, 1221.29. व्हेरी गुड. समजलंय प्रॉब्लेम तुम्हाला. मग एक्स इज इक्वल टू किंवा EMI इज इक्वल टू रुपीज 1021.29. ओके, समजलाय प्रॉब्लेम, मला मेसेज टाकाल. ओके, सोपं आहे, सिंपल आहे ना. प्रॅक्टिस महत्वाची, पण प्रॅक्टिस महत्वाची. वन मोर प्रॉब्लेम घेऊयात, आणखीन क्लिअर होईल तुमचं. बघा, हा प्रॉब्लेम घेतलेला होता. व्हॉट इज द EMI ऑफ लोन ऑफ रुपीज 25,000? अगेन प्रेझेंट व्हॅल्यू इज गिवन, प्रिन्सिपल व्हॅल्यू इज गिवन. व्हॉट इज प्रिन्सिपल? 25,000. ही प्रिपेड इन 4 years. इथे तुम्हाला इयर मध्ये दिलं, तुम्हाला मंथ मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. ओके, बिकॉज हिअर period is given in year, and under or in equated monthly installment, that is EMI, we need to convert year into months. To participant raise hand. Yes, पुष्पा पाचोरे. ओके, हा विचारा तुम्ही. ओके, पुष्पा, मी तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके, हा बोला. हा बोला. तुम्ही हात वर केला होता. नाही प्रॉब्लेम काही. ओके, मी म्यूट करतोय परत. ठीक आहे, बघा आता इथं दुसरा प्रॉब्लेम, म्हणजे एकूण तिसरा प्रॉब्लेम आपण घेतोय रिड्युसिंग बॅलन्स मेथडचा. What is the EMI of loan of rupees 25,000? Present value is of rupees 25,000. Present value means principal amount. Okay, the sum borrowed. He prepaid in 4 years. N is equal to 4 years. Okay, N is equal to 4 years. So we need to earn into months. Okay, into months, by multiple by 12 at the rate of interest at 5% per annum. Rate of interest is 5%. So we should convert R into I. Okay, R into I, and the outstanding amount at the beginning of each month. At the beginning of each month. असो हे प्रॉब्लेम दिलं तुम्हाला. P is equal to 25,000. Then N is equal to 4 years. बघा, P प्रिन्सिपल दिला 25,000, N 4 years. 4 years आपण कन्वर्ट केलं 4 multiple by 12 म्हणजे 48 मंथ झाले इथे. I is equal to रेट ऑफ इंटरेस्ट 5% आहे, आणि 5 ला कायम तुम्हाला 1200 ने भागायचं. 5 divided by 1200, दॅट इज I is equal to 0.004167. हे आन्सर आलं. फॉर्म्युला घेतला, मग फॉर्म्युलामध्ये अमाऊंट टाकूयात आपण. बघा, ही किती 25,000 आहे. वाट आपण 25,000. ओके, एक्स फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. एक्स इज अ EMI. ओके,
तो फाइंड आउट करायचा. ओके, EMI फाइंड आउट करायचा तुम्हाला, तो फाइंड आउट करणार आहात. ओके, एक्स फाइंड आउट करायचा. आय दिलाय तुम्हाला 0.004167. मेसेज केलाय तुम्ही काही. ओके, 4167 आन्सर पाठवलंय. ओके, 1 ॲज इट इज राहणार -1 प्लस आय. परत अगेन इथं आय घेतोय आपण 0.004167. ओके, रेस टू मायनस यन दिलाय तुम्हाला 48. ओके, 48 घेतला, झालं. परत स्टेप आपण हे जे काही डिवाइड येते 0.004167 इथं डिवाइड इकडे गेल्यानंतर मल्टिपल होतील. 25,000 मल्टिपल वाय 0.004167 इज इक्वल टू, म्हणजे बघा एक्सच्या जागी एक्स तसाच राहील, एक्स इंटू ब्रॅकेट 1च्या जागी 1 घेतला, 1च्या जागी 1 घेतला मायनस इंटू ब्रॅकेट बघा 1 प्लस करून घेऊयात आपण. 1 प्लस 0.004167 1.004167 ब्रॅकेट कंप्लीट, रेस टू -48. ब्रॅकेट कंप्लीट. ओके, मल्टिप्लिकेशन करा बरं, किती येतं बघा बरं, मला आन्सर पाठवाल. 25,000 मल्टिपल बाय, ओके 104.17. ओके, 104.175 इज इक्वल टू, म्हणजे इथे आलं ते एक्सच्या जागी एक्स तसाच राहील. 1 मायनस याचा आन्सर काढून घेऊयात आपण एवढ्याच. इज इक्वल टू रेस टू ओके -48. किती आला आन्सर? त्याचं आन्सर सांगाल मला तेवढे याचं. तुम्ही मला आन्सर पाठवलंय. ओके 0.8190 1 मायनस, मग ते याचं 1 मायनस याचा आन्सर आपण हे कॅल्क्युलेट केलं, ते मायनस करूयात त्यातून. $104.175 मायनस इज इक्वल टू एक्स इंटू ब्रॅकेट किती येतं बघा बरं. 1 मायनस 0.8190 किती आला आन्सर? 1 मधून ते मायनस करा पटकन. यस, ठीक आहे. 0.181. ओके, एवढं आन्सर आलं त्याचं.
आणि मग इथे मल्टिपल इकडे गेल्यानंतर ते डिवाइड होईल. बघा 104.175 डिवायडेड बाय 0.181 इज इक्वल टू एक्स शिल्लक राहिलं. किती आला आन्सर बघा मग. येस, एक्स इज इक्वल टू 575. ओके, x. So EMI is equal to rupees 575.73. This is the final answer. Okay, झालं. पुढचा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. फ्लॅट इंटरेस्ट रेटचा आहे हा, रिड्युसिंगचा नाही. हा एक थोडासा वेगळा आहे. कसा तुम्हाला EMI दिलाय त्यांनी आणि रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला लागला. सोपं आहे, सोपं आहे, सांगतोय मी तुम्हाला कसं. बघा हा प्रॉब्लेम पूर्ण नाही झाला तर पुढे सोडवाल तुम्ही, कारण सुरुवातीचा महत्वाचा पार्ट तुम्हाला माहिती होऊन जाणार आहे तिथे. ओके, फक्त राहिलेलं सोल्युशन तुम्हाला करायचं. काय, अ मारुती सुझुकी शोरूम सेल अ कार कॉस्टिंग ₹5 lakhs. तुम्हाला पी दिला, प्रेझेंट व्हॅल्यू दिली 5 लाख. ऑन द बेसिस बाय चार्जिंग EMI. त्यांनी EMI चार्ज केला म्हणजे इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट किती त्यांचा ₹6064 एवढा EMI आहे त्यांचा, बरोबर ना. पी 5 लाख, EMI एक्स किती दिला ₹6064 आणि किती वर्ष दिले, टेन्युअर किती, 10 इयर्स म्हणजे 10 वर्षाची किती इन्स्टॉलमेंट 120 म्हणजे 120 इन्स्टॉलमेंट त्यांनी ₹6064 भरलेत. म्हणजे बघा एन 10 इयर्स दिला म्हणजेच त्या ठिकाणी 120 मंथ्स आले. 120 मंथ्स आले 10 वर्षाचे 12 महिन्याने, बरोबर ना. हे असं 10 मल्टिपल बाय 12 120 मंथ. ओके, आणि पुढे तुम्हाला 10 इयर्स दिलं आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं त्या ठिकाणी, म्हणजे 120 तुम्हाला इन्स्टॉलमेंट, त्याला आपण यम म्हणतो किंवा के म्हणतो. काय म्हणतो, टोटल इन्स्टॉलमेंट, त्याला के पण म्हणतो आपण इथे. ओके, असो. मग याच्यावरून आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करता येऊ शकते. म्हणजे टोटल किती रक्कम ते भरणार आहे त्याला आपण अमाऊंट असं म्हणतो. काय म्हणतो, अमाऊंट असं म्हणतो. ए, बरोबर ना, ए म्हणतो. ए इज इक्वल टू एक्स. एक्स म्हणजे काय, EMI मल्टिपल बाय के म्हणजे नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट, म्हणजे एवढे पैसे भरणार आहेत ना ते. एक EMI केवढ्याचा, ₹6064. असे किती इन्स्टॉलमेंट भरणार आहेत ते, 120 इन्स्टॉलमेंट भरणार. म्हणजे ए फाइंड आउट होईल आपला. काय होईल, ए इज इक्वल टू एक्स, बरोबर ना. एक्स मल्टिपल बाय के. सो इज इक्वल टू एक्स किती आपला ₹6064 मल्टिपल बाय के म्हणजे नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किती 120 आहे. म्हणजे ए फाइंड आउट झाला. बघा किती येतो बघा बरं, ए किती आला बघा बरं. ए किती आला मला आन्सर सांगा, आन्सर सांगाल मला. 6064 कडून 120, व्हेरी गुड. 7,27,680, 7,27,680. दिस इज द EMI, सॉरी दिस इज द अमाउंट. ओके, एक इन्स्टॉलमेंट मल्टिपल बाय टोटल इन्स्टॉलमेंट म्हणजे एवढी अमाऊंट परत करणार आहे ते. म्हणजे ए पण दिलं. आता फ्लॅट इंटरेस्ट रेट मेथडने आपण काय करतो, फॉर्म्युला यूज करतो. काय फॉर्म्युला यूज करतो, ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस
RN अपॉन 100, बरोबर ना. हा फॉर्म्युला यूज करतो आपण. हाच फॉर्म्युला यूज करतो ना. कोणता फॉर्म्युला यूज करतो? हाच फॉर्म्युला यूज करतो आपण. मग आता इथे बघूयात आपण. हे कॅल्क्युलेट केलाय तुम्ही. हे किती कॅल्क्युलेट केला? 7,27,680 इज इक्वल टू पी. पी दिलेला आहे तुम्हाला. पी दिला 5 lakhs इंटू ब्रॅकेट 1 प्लस RN अपॉन 100. आर किती दिला? आर कॅल्क्युलेट करायचा आहे. आर काय कॅल्क्युलेट? आर कॅल्क्युलेट करायचा. आर मल्टिपल बाय एन. एन मात्र दिलेला आहे तुम्हाला. एन इथं घेताना इयर मध्ये घ्यावा लागतो. किती येतो? 12. सॉरी 10 इयर्स आहे. किती आहे? 10 इयर्स आहे. इथे इयर मध्ये घ्यावा लागतो. फॉर्म्युला मध्ये इयर मध्ये घेता तुम्ही. ओके. मग तिथे 5 lakhs काय मल्टिपल इकडे गेल्यानंतर ते डिवाइड होतील. $7,27,680 divided by 5 lakhs is equal to as it is राहिले. ब्रॅकेट पण निघून जाईल तिथलं. ब्रॅकेटची गरज नाही 5 lakhs कडे गेल्यामुळे. सांगा बरं किती आला त्याचा आन्सर? 7,27,680. ओके, आन्सर सांगाल मला? ओके, 1.4553 बरोबर ना. 7,27,680 भागिले 5 लाख 1.4553. आता इथे 1 प्लस ह्या इकडे गेल्यानंतर मायनस होईल, तो इकडे ट्रान्सफर करू आपण. इज इक्वल टू बघा, सॉरी इथे 10 घ्यायचं राहिलं. RN कसं काय झाला कॉपी? आर मल्टिपल बाय 10. ओके, हा 1 आहे. 1 इकडे गेला मायनस, इथे प्लस होता, इकडे गेल्यानंतर मायनस झाला. म्हणजे काय शिल्लक राहिलं? इतकं शिल्लक राहिलं. ठीक आहे, चला करा मायनस. 1.4553 मधून मायनस 1 गेला म्हणजे 0.4553 शिल्लक राहिला. आता बघा, हा 100 इकडे डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? तो मल्टिपल होईल. आपण याच्यातून हा 1 मायनस करून टाकला. 1.4553 मायनस 1 इज इक्वल टू 0.4553. आता हा 100 पण लगेच तिकडे घेतला आपण. 100 इकडे काय आहे? डिवाइड. इकडे गेल्यानंतर मल्टिपल झाला म्हणजे काय राहिला? 10R राहिला. इकडे 10R राहिला, बरोबर ना. करा पटकन करा. पटकन आन्सर झालं पाहिजे आपलं सोडून. पटकन झालं पाहिजे. काही सेकंड शिल्लक राहिलेत. ओके, इज इक्वल टू 10R. इज इक्वल टू 10R. आता 10 इकडे मल्टिपल, इकडे गेल्यानंतर तो डिवाइड होईल बघा.